मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 8 मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इथे वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पश्चातापास योग्य असे फळ द्या. हे म्हणणारा योहान आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 2000 वर्षांपूर्वी ह्या जगामध्ये मानवरूप घेऊन येणार होता, त्याच्या येण्या अगोदर स्वर्गीय देवाने, आपल्या स्वर्गीय पित्याने त्याचा पुत्र ह्या जगात येणार होता मानवरूप धारण करून. तो येण्याआधी ह्या जगामध्ये त्याला आणि विशेष त्याच्या इस्रायल देशामध्ये त्याच्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी, वाट मोकळी करण्यासाठी म्हणून देवाने योहानाला इस्रायल देशामध्ये पाठवलेलं होतं. हा योहान ह्या जगात आल्यानंतर आणि इस्रायल देशामध्ये तो आल्यानंतर, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या कामासाठी देवाने त्याला पाठवलेलं होतं ते काम हेच होतं की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्यरूप धारण करून येईल, मग त्याच्यासाठी मार्ग मोकळा व्हावा, रस्ता मोकळा व्हावा. आणि हा रस्ता म्हणजे आपण जी पायवाट चालतो, ज्या रस्त्याने आपण चालतो असा रस्ता नाही. येशू या जगात येण्या अगोदर माणसांची हृदय देवापासून फिरलेली होती. माणसं देवाच्या मार्गाने चालत नव्हती. पापांनी माणसांची जीवनं मलिन झालेली होती. पापांमुळे माणूस देवापासून दूर झालेला होता. आणि देवाचा पुत्र येशू या जगात येणार होता मानवाच्या तारणासाठी. तो परमपवित्र आहे, तो प्रकाश आहे. आणि या जगात तो येणार तर सगळा अंधार होता. माणसं सगळी पापाने मलिन झाली होती. जग अंधाराने भरलेलं होतं. आणि या जगात देवाचा पुत्र येणार तर सहजपणे तो येणार आणि त्याचं कार्य सुरू होणं कदाचित हे सोपं नव्हतं. म्हणून देवाने योहानाला ह्या जगामध्ये पाठवलं इस्रायल देशामध्ये की त्याचा पुत्र येणार तर त्यासाठी मार्ग मोकळा झाला पाहिजे, वाट मोकळी झाली पाहिजे. आणि कोणती वाट? ज्या लोकांची हृदय देवापासून फिरलेली आहेत त्या लोकांची हृदय देवाकडे वळवणं. जी लोक देवापासून दूर झालेली आहेत मनाने, हृदयाने पाप करून, त्या लोकांना देवाकडे फिरवणं. म्हणून योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा द्यायचा. तो एका नदीमध्ये लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा द्यायचा आणि लोकांना पाण्यामध्ये बुडवून त्यांना बाप्तिस्मा देऊन आणि त्यांना सांगायचा की तुम्ही काय केलं पाहिजे. आता तुम्ही जी पापं करत आहात ते आता करू नका. आता जे तुम्ही चालत आहात, जे जीवन तुम्ही जगत आहात तसं जगू नका. तर चांगलं जीवन जगा, देवाचं भय बाळगा, गरिबांवर दया करा, लोकांवर दया करा, देवाच्या आज्ञा पाळा, असं तो सांगून लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि इथे म्हटलेलं आहे की तो यार्देन नदीमध्ये लोकांना बाप्तिस्मा देत होता. आणि सामान्य लोक येऊन, गरीब लोक येऊन त्याच्या हातून बाप्तिस्मा घेत होते, देवाकडे फिरत होते. आणि त्याच वेळेला परुष आणि सदुकी लोक पण तिकडे आले. आणि जेव्हा त्यांना येताना पाहिलं तेव्हा योहान त्यांना म्हणाला, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून फिरायला, पळायला तुम्हाला कोणी भाग पाडलं? पश्चातापास योग्य असे फळ द्या. हे जे वचन आपण आता वाचलं, हे वचन योहानाने शास्त्री, परुष आणि सदुकी ह्यांना उद्देशून म्हटलेलं आहे. पण प्रत्यक्षात ते फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, ते आपल्या सगळ्यांसाठी आहे.
पण योहानाने त्यावेळेला ते त्यांच्यासाठी उद्गारलं. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे शास्त्री, परुषी आणि सदुकी लोके जी त्या काळात होती इस्रायल देशामध्ये, जेव्हा प्रभू येशू या जगामध्ये आला होता, ही लोक देवाचं जे शास्त्र आहे, देवाचं जे नियमशास्त्र आहे, त्या नियमशास्त्रामध्ये देवाने त्याच्या पूर्वीच्या लोकांना मोशेच्याद्वारे आज्ञा दिल्या होत्या. काय आज्ञा दिल्या होत्या? चोरी करू नको, खोटं बोलू नको, शेजाऱ्याचा कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नको, कोणाला मारू नको, आईवडिलांचा मान राख, सगळ्यांवर प्रेम कर, देवावर प्रेम कर, देवाला दोष देऊ नको. अशा भरपूर प्रभूने जवळजवळ देवाने 10 आज्ञा इस्रायल लोकांना दिल्या होत्या. आणि हे जे नियमशास्त्र आहे, हे नियमशास्त्र शास्त्री, परुषी लोकांना, सदुकी लोकांना माहीत होतं. कारण हीच लोक ते नियम वाचून, जे सामान्य लोक, गरीब लोक सभास्थानात यायचे, मंदिरात यायचे, त्यांना ते शिकवायचे, देवाचे नियम शिकवायचे. आणि ह्यांना हे नियमशास्त्र माहीत होतं, म्हणजे त्यांना ऐकून देवच माहीत होता, देव कोण आहे, देवाला काय आवडते, देवाला काय आवडत नाही, आपण काय केलं पाहिजे, कसं आपण राहिलं पाहिजे, हे सगळं ज्ञान शास्त्री परुषांना होतं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे शास्त्री परुषी ज्यांच्याकडे पूर्ण ज्ञान होतं, देवाची ओळख त्यांना होती, पण त्यांचं जीवन तसं नव्हतं. एके ठिकाणी म्हणजे मत्तईच्या शुभवर्तमानात येशूने शास्त्री आणि परुषांना खूप खडसावलेलं आहे. त्यांच्या वागण्यामुळे आणि त्यांच्या जीवनामुळे येशूने त्यांना खूप खडसावलं. येशू एके असं म्हणतो की तुम्ही लोक, शास्त्री आणि परुषी लोक, चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. चुना लावलेल्या कबरा त्यांसारखे तुम्ही आहात, ज्या बाहेरून सुंदर दिसतात, शोभिवंत दिसतात, पण त्याच्या आतमध्ये मेलेल्या माणसांची हाडे असतात आणि घाणीने ती भरलेली असतात. असं तुमचं जीवन आहे. तुम्ही बाहेरून सुंदर दिसता, चांगले पोशाख घालता, मिरवता, लोकांसमोर चांगले स्वतःला भासवता, पण आतमध्ये तुमच्या काय भरलेलं आहे? कपट, द्वेष आणि सगळ्या प्रकारचा दुष्टपणा तुमच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमची अंतःकरणे पापाने भरलेली आहे. तुम्ही बाहेरून स्वतःला खूप छान दाखवता, पण तुम्ही आतून तसे नाही आहात, असं येशू त्यांना म्हणतो. आणि पुष्कळ गोष्टी येशूने त्यांना सांगून खडसावलेल्या आहेत. तुम्ही मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये जाऊन वाचा. ते वाचल्यानंतर आपल्याला पण भीती वाटते. कारण ज्यांना येशूने खडसावलं त्या लोकांना देवाची ओळख होती, देवाचे नियम त्यांना माहीत होते, पण ते तसं जीवन जगत नव्हते. बाहेरून चांगलं नीतिमान आहे तसं दाखवत होते, पण आतून सगळं सैतानाचं ऐकून आपलं जीवन त्यांनी भ्रष्ट केलं होतं. आणि म्हणून हा योहान त्यांना म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो, अहो सापांनो, सापाच्या पिल्लांनो, सापाची मुलं आहात तुम्ही, सापाची मुलं, सापाची पिल्लं तुम्ही आहात. आणि तो त्यांना हे वचन सांगतोय की आता ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. आता तुम्ही माझ्याकडे आलात बाप्तिस्मा घ्यायला पश्चातापाचा. योहान पाण्यात बुडवून लोकांना बाप्तिस्मा देत होता. पाण्यात बुडवायचा म्हणजे काय करायचा? लोकांना तो बुडवायचा आणि पुन्हा ते वर यायचे, बस एवढंच करायचं. त्याच्याने काय व्हायचं? ते एक प्रतीक आहे पश्चातापाचं. तो पाण्यात बुडवायचा. पाण्यात बुडवल्यानंतर काय, जे पापी जीवन, त्यांचं जे वाईट जीवन होतं, जे काही सगळं वाईट ते करायचे, ते सगळं त्याने सोडून दिलं पाण्यात. ते बोलतात ना, गंगेला वाहून गेलं असं बोलतो ना आपण, गंगेला वाहून गेलं सगळं. तसं ते सगळं वाईट जीवन ते नदीत बुडवायचा तो लोकांना. म्हणजे तुमचं हे जीवन इकडे संपलं आणि जेव्हा तुम्ही पाण्यातून वर येता तेव्हा तुम्ही नवीन असता. देवामध्ये तुम्ही नवीन होता, तुम्ही देवामध्ये नवा जन्म पावता. आणि आता तुमचं जीवन नवीन असायला पाहिजे. मग आता तुम्ही जे पूर्वी करत होता ते तुम्ही आता नाही करायला पाहिजे. तुम्ही पहिले जसे वागत होता, पहिले जसे दारू पित होता, म्हणा जे काही करत होता ते आता तुम्ही करू नाही शकत. असा बाप्तिस्मा योहान त्यांना देत होता. म्हणून आता जेव्हा ते आले तेव्हा योहान त्यांना म्हणतो, हो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही कसे आहात ते मला माहीत आहे. तुम्ही लोकांना शिकवता पण मात्र स्वतः तसे जगत नाही, वागत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पश्चातापास योग्य असे फळ द्या. योहान त्यांना म्हणतो की आता तरी सुधरा, आता तरी बदला आणि आपला मार्ग सोडा आणि देवाच्या मार्गाने चाला. पण ते सुधारलेच नाही, सुधारलेच नाही. योहान येशूची वाट तयार करायला आलेला, पण प्रत्यक्षात जेव्हा येशू देवाचा पुत्र ह्या जगामध्ये मानवरूप घेऊन आला, तेव्हा ह्या शास्त्री पुरुषांनीच त्याला क्रूसावर खिळून मारलं. ह्या शास्त्री पुरुषांनीच लोकांना भडकवलं. जी एवढी लोक ज्यांना येशूने आरोग्य दिलं होतं, डोळ्यांना दृष्टी दिली होती, बहिऱ्यांना श्रवणशक्ती दिली होती, मेलेल्यांना उठवलं होतं, मोठे चमत्कार येशूने लोकांच्या जीवनात केले होते, ज्यांच्या जीवनात देवाचं महान कार्य घडून आलं, पण तीच लोक जेव्हा येशूला क्रूसावर खिळण्याची वेळ आली तेव्हा येशूच्या अंगावर दगड मारत होते, येशूला अपशब्द बोलत होते, म्हणत होते याला क्रूसावर खिळून टाका. ज्यांना येशूने बरं केलं ती लोक. पण ती लोक का असं बोलले? कारण त्यांना भडकवणारी लोक हे शास्त्री आणि परुषी लोक होते. अशी त्यांची हृदय काळीकुट्ट, पापाने माखलेली, अंधाराने भरलेली हृदय, शेवटी ते बदललेच नाहीत आणि येशूने त्यांचा न्याय या पृथ्वीवरच केला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही शास्त्री पुरुषांसाठी फक्त देवाने योहानाद्वारे वचन बोललेलं नाही आहे. हे वचन जिवंत देवाकडे जी व्यक्ती येते, येशूकडे जी व्यक्ती येते आणि येशूवर विश्वास ठेवते, त्या प्रत्येकासाठी हे वचन आहे. पश्चातापास योग्य असे फळ द्या. पश्चाताप, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा फार महत्त्वाचा संदेश आहे, फार महत्त्वाचा आपल्यापैकी प्रत्येकासाठी. जरी आपण सुरुवातीला आल्यानंतर पश्चाताप केला असेल तरी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. कारण जेव्हा आपण आपल्या वाईट गोष्टींचा पश्चाताप करतो, आपण आपल्या वाईट गोष्टी खऱ्या मनापासून सोडतो, त्यागतो, तेव्हाच आपल्या जीवनावर देवाची कृपा कायम राहते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून नीट समजून घ्या आणि कान उघडे ठेवून ऐका, कान उघडे ठेवून ऐका. आज तुम्ही इकडे जे बसलेला आहात आणि मी इकडे उभी आहे, आपल्या सगळ्यांना कुठून पाचारण आलेलं आहे? कुठून बोलावणं आलेलं आहे? पाचारण म्हणजे बोलावणं. जेव्हा एखाद्याच्या घरी लग्न असते तेव्हा तो लग्न जर त्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल तर तो आमंत्रण पत्रिका घेऊन येतो घरी आणि सांगतो माझ्या घरी लग्नाला या. तो आमंत्रण देतो, बोलावणं करतो, या हा लग्नाला. तसं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला आणि मला, आपल्याला स्वर्गातून आमंत्रण आलेलं आहे. स्वर्गातून आमंत्रण आलेलं आहे आणि आमंत्रण देणारा कोण आहे? स्वर्गातला पिता. आणि आमंत्रण घेऊन कोण आला? आमचा तारणारा येशू. कसलं आमंत्रण? जो आमचा स्वर्गीय बाप स्वर्गामध्ये जिवंत आहे आणि जो चांगला आहे आणि जो जीवन आहे, जो जिवंत आहे, त्याची इच्छा आहे की जसा तो जिवंत आहे तसे आम्ही सुद्धा सर्व काळ जिवंत राहावं. सर्व काळ, सर्व काळ. एक दिवस नाही, 1000 वर्षे नाही, 50,000 वर्षे नाही, अनंत काळ. ऐकायला येते ना सगळ्यांना? हालेलुया, हालेलुया. ऐकायला येते सगळ्यांना? किती काळ? अनंत काळ. इथे तुमच्यामध्ये जे बसलेले आहेत, मी सुद्धा, आपण सगळेच, कोणाला असं वाटते का आत्ता मला मरण यावं आणि मी मरून जावं? कोणालाच नाही वाटत. सगळ्यांना वाटते मी खूप वर्षे जगावं, खूप वर्षे राहावं या जगात, जीवन जगावं, आनंदाने भरलेलं, शांतीने भरलेलं, सगळ्या आशीर्वादाने भरपूर असलेलं जीवन मी जगावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाच्या हृदयात सुप्त इच्छा असते.
कारण ही इच्छा आपल्या हृदयात आपल्या निर्माणकर्त्यानेच ठेवलेली आहे. जे वयस्कर झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, ते डोक्याला केसांना काळा कलर लावतात. त्यांना वाटतं आम्ही अजून तरुणच दिसावं. जे लावतात त्यांनी वाईट मानून घेऊ नका, परंतु हे काही वाईट नाही आहे, हे करणं वाईट नाही आहे. पण ती तुमच्या हृदयात इच्छा आहे की मी जवान दिसावं, तरुण दिसावं, मी म्हातारा दिसू नये. हे काय आहे? ही कसली भूक आहे? आपल्या प्रत्येकाला जगायचं आहे, मरायचं नाही आहे. आणि देवाने ही इच्छा आपल्या अंतःकरणात ठेवलेली आहे. आणि तो देव स्वर्गात जो आमचा बाप जिवंत आहे सर्व काल अनंत काल, त्याचीच इच्छा आहे की आपण सुद्धा त्याच्याबरोबर अनंत काल जगावं. आणि हे आमंत्रण घेऊन देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी या जगात आला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे आमंत्रण आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. आता ते घ्यायचं की नाही आणि वरती जायचं की नाही? वरती म्हणजे स्वर्गात. वरती म्हटलं की लोकांना फार भीती वाटते. वरती म्हणजे संपलं. हालेलुया, 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 हालेलुया. मरण सांगितलं की माणसाला भीती वाटते. पण एकदा ब्रदर प्रवचनात बोललेले आहेत, मी ऐकलेलं आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी मी ब्रदरच्या प्रवचनात ऐकलं. ब्रदर बोलतात की लोकांना मरण आलं की लोक घाबरतात. का घाबरतात? उलट मरण जवळ आलं म्हणजे याचा अर्थ तुमची देवाकडे जायची वेळ जवळ आली, देवाच्या मिठीत जायची वेळ तुमची जवळ आलेली आहे. मग त्यासाठी दुःख का करता? हालेलुया, 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 हालेलुया. जर तुमच्या शरीरात एखादा आजार आला, असं काही जीवनात तुमच्या संकट किंवा दुःख आलं, तर निराश नका होऊ. देवाकडे प्रार्थना करा, देवा तुझी काय इच्छा आहे ते कर. तुझी इच्छा आहे का मी तुझ्याकडे यावा, तर मला घे. इकडे राहून काही फायदा नाही आहे. या जगात भरपूर दुःख आहे, भरपूर कष्ट आहेत, भरपूर व्याधी आणि वेदना आहेत, मानसिक तणाव आहे. पण देवाच्या वेंगेत गेल्यानंतर तिकडच्या सुखाची आणि तिकडच्या आनंदाची आपण कल्पना पण करू शकत नाही. ब्रदर म्हणतात कशाला निराश होता? मरण दाराशी आल्यानंतर घाबरू नका, उलट आनंद करा की तुम्ही देवाच्या वेंगेत जात आहात. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याला आमंत्रण आहे स्वर्गाचं. आणि हे आमंत्रण आपण प्रत्येकाने घ्यायचं की नाही ते आपल्यावर आहे. आणि ज्यांनी घेतलेलं आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तर आपल्यापैकी प्रत्येकाला खरा पश्चाताप करून देवाकडे वळण्याची गरज आहे. खरा पश्चाताप. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात तेव्हा आठवण करा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आलात तुम्हाला येशू माहीत नव्हता आणि तुम्ही काही ती दुःख समस्या घेऊन या ठिकाणी आलात. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कळलं की अरे बापरे, आपल्या जीवनामध्ये काही ती पापं आहेत, काही वाईट गोष्टी आहेत ज्या देवाला आवडत नाही, ते आपल्या जीवनात सुरू आहेत. आणि इकडे सांगितलं जातं की हे देवाला आवडत नाही, हे पाप आहे. आणि मग तेव्हा तुम्हाला जाणीव झाली की खरंच मी जे करतो आहे ते चुकीचं आहे. मी चोरी करतो, खोटं बोलतो, दुसऱ्यांना फसवतो, व्यभिचार करतो, माझी बायको आहे तरी पण मी दुसऱ्या स्त्रीकडे बघतो, माझा नवरा आहे तर मी दुसऱ्या पुरुषाकडे बघते, किंवा मी देवाला दोष देते किंवा दुसऱ्यांची मी निंदा करते. जे काही आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी पाप होतं. पण जेव्हा आपण येशूकडे आलो आणि इथे आल्यानंतर आपल्याला कळलं हे सगळं वाईट आहे, मग आपण तेव्हा काय केलं? इथून तुम्हाला सांगितलं जातं ह्या सगळ्या गोष्टी देवासमोर कबूल करा. रोज सांगितलं जातं, दर आठवड्याला सांगितलं जातं इकडे की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप करा, देवाकडे क्षमा मागा, आपल्या मुखाने ती सगळी पापं कबूल करा आणि पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागा. आणि मग पुष्कळ भाऊ बहिणी आपल्या पापांसाठी रडतात. होय देवा, मी अमुक पाप माझ्या जीवनात केलं, देवा मी हे केलं, देवा मी ते केलं, होय देवा मी तुझ्या विरुद्ध चालत आलो, देवा मला क्षमा कर, मला वाईट वाटते, देवा मला क्षमा कर. असं प्रत्येकाने, अगदी मी सुद्धा जेव्हा मी येशूकडे पहिल्यांदा आले, मला पण येशू माहीत नव्हता आणि माझ्या जीवनात पण पुष्कळ पापं होती. पण जेव्हा मी येशूकडे आले, 5 दिवसांचं मी शिबिर केलं आणि त्या शिबिरामध्ये मला कळलं की पाप काय आहे आणि कसं आपण देवापासून दूर झालो आणि देव कोण आहे आणि आपल्या जीवनात का हे सगळं वाईट आणि आजार येतात, हे सत्य मला त्या 5 दिवसांच्या शिबिरामध्ये कळलं. आणि त्या दिवशी त्या शिबिरामध्ये मंगळवारी आजारमुक्तीची प्रार्थना व्हायची. जेव्हा भुईगावला व्हायचं प्रार्थना, जेव्हा शिबिर भरायचं, जेव्हा आपले ब्रदर होते, आणि मंगळवारी आजारमुक्तीची प्रार्थना व्हायची आणि त्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये मी केलेल्या सगळ्या पापांचा मी पश्चाताप केला, रडले, प्रभूकडे क्षमा मागितली. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने मला क्षमा केली,
तुम्हालाही क्षमा केली आणि त्या दिवसापासून आपलं जीवन हळूहळू बदलायला लागलं. आपल्या जीवनावरून सैतानाचा अधिकार निघून गेला आणि आपण एका सरळ रस्त्याने स्वर्गाच्या मार्गाने आपण चालायला सुरुवात केली. हालेलुया, 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 हालेलुया. हा जो तुम्ही पहिल्या दिवशी पश्चाताप केला, त्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनाची जी चाल आहे किंवा तुम्ही तुमचं जीवन खरोखर बदललेलं आहे का? तुम्ही जो पश्चाताप पहिल्या दिवशी केला, तर तुमच्यापैकी काही लोक 1 आठवड्यापासूनच येतात, कोणी 1 वर्षापासून, कोणी 5 वर्षापासून इकडे प्रार्थनेला येतात. तुम्ही येशूकडे येता, इकडे बसता, देवाची वचनं ऐकता. तर तुम्ही जे ऐकता आणि जो तुम्ही पश्चाताप केलेला आहे, त्या पश्चातापाला अनुसरून तुम्ही तुमचं जीवन जगत आहात का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही आपला मार्ग बदललेला आहे का? अगोदर तुम्ही चोरी करत होता, मग आता चोरी करणं सोडून दिलेलं आहे का? कारण वचन काय म्हणते? पश्चातापास योग्य असे फळ द्या. तुम्ही पश्चाताप केला, हे देवा मी चोरी केली, मी माझ्या जीवनात चोरीचं पाप केलं, मी खोटं बोललो किंवा जे काही मी पाप केलं, देवा मी क्षमा मागतो, मला वाईट वाटते, देवा माझ्यावर दया कर. देवाने तुमच्यावर दया केली. देवाने तुम्हाला पवित्र आत्माही दिला. पवित्र आत्म्याद्वारे त्याने तुमच्या हृदयात प्रवेशही केला आणि तुम्हाला नवीन बनवलं, तुम्हाला नवीन हृदय दिलं. पवित्र आत्मा तुमच्या हृदयात आलेला आहे. पण त्यानंतर तुम्ही तुमचं जीवन बदललं का? चोरी करत होता, ती चोरी करणं सोडलं का? पश्चाताप केलं आहे, पण त्याला काही फळं आली का? चोरी करणं सोडून दिलं. बायबलमध्ये वचन आहे एफिसकरांस पत्रामध्ये, चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. तर गरजवंताला आपल्याला काही मदत करता येईल ह्यासाठी जे चांगलं आहे ते हाताने करून उद्योग करीत राहावं. चोरी करण्याची जर आपल्याला सवय असेल आणि जर आपण ती सोडून दिलेली आहे आणि तरी पण जर आपल्या जीवनात आपण ते करत असू, तर आपण खरा पश्चाताप केलेला नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. खोटं बोलत होता, दुसऱ्यांची तुम्ही निंदा करत होता. आपण सगळेच खोटं बोलत होतो, निंदा करत होतो, शिव्यागाळी करत होतो, देवाला दोष देत होतो आणि भरपूर काही आपल्या जीवनामध्ये पापं होती. मग आता ती आपण सोडून दिलेली आहेत का खऱ्या रीतीनं? आणि खरोखर आपण आपला मार्ग बदललेला आहे का? अजूनही आपण खोटं बोलतो का? अजूनही आपण दुसऱ्यांना फसवतो का? पतीनं तुम्ही तुमच्या बायकोवर खरं प्रेम करता का, की अजूनही तुम्ही तिला मारता? अजूनही तुम्ही तिच्यावर संशय घेता का? जे देवाला आवडत नाही तेच तुम्ही करता का? माझ्या प्रिय बहिणींनो, तुमच्यासाठी देवाचा नियम आहे, आज्ञा आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्याचं ऐकलं पाहिजे, त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारता का? काही बायका आहेत जे आपल्या नवऱ्यांना पण मारतात. हालेलुया, 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 हालेलुया. शिबिरामध्ये एक साक्ष दाखवली जाते. यूपीची बहीण आहे ती. तुमच्यापैकी ज्याने शिबिर केलेलं आहे तिची साक्ष ऐकली असेल. खूप नवऱ्याला मारायची. नवरा घाबरायचा एवढं की तिच्याशी बोलायला पण घाबरायचा. बोलायला गेलो तर मारेल का ही मला, एवढी भीती. काहीतरी कारणावरून ती त्याला मारत असेल. मग शेवटी काय झालं, हळूहळू तिच्या शरीरामध्ये आजार घुसले, बरीच होत नव्हती, कंटाळली. मग शेवटी तिच्या एका नातेवाईकीने तिला सांगितलं की तू परमेश्वरावर म्हणजे येशूवर विश्वास ठेव, देव तुला या सगळ्या त्रासातून बाहेर काढेल, बरं करेल. आणि मग तिने आपली ऑनलाईनला प्रार्थना बघायला सुरुवात केली यूट्यूबवर, यूपीला असताना. आणि ती प्रार्थना बघत असताना प्रवचनं ऐकत राहिली, मुख्यतः प्रवचनं, देवाची वचनं. आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये आपले आजार बरे होतात, पण जेव्हा आपण प्रवचनं ऐकतो, देवाची वचनं ऐकतो, तेव्हा आपलं हृदय निरोगी होते, आपला आत्मा निरोगी होतो. कारण देवाची वचनं आपल्या हृदयात येतात आणि ती वचनं आतमध्ये आली, प्रकाश आपल्या हृदयात आला की मग जो अंधार आहे तो निघून जातो. आपल्या हृदयात दया येते, माया येते, सहनशीलता येते, प्रेम येते, राग निघून जातो, मत्सर निघून जातो, द्वेष निघून जातो, हेवा निघून जातो. देवाची वचनं आपल्याला चांगलं आपल्या आत्म्याला निरोगी करतात, आरोग्य देतात. जेव्हा ती वचनं ऐकत राहिली, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली आणि ती घरी असतानाच देवाने तिच्या हृदयामध्ये काम केलं, तिचं हृदय बदललं आणि आता ती नवऱ्याला मारत नाही, नवऱ्याशी वाईट वागत नाही, उलट नवऱ्याच्या आज्ञेत राहते
आणि आता देवाने तिला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, पवित्र आत्म्याने तिला भरून काढलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. योहानाने पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला, योहानाने पश्चातापाचा संदेश दिला. प्रभू येशूने पण आपल्या कार्याची सुरुवात ह्याच संदेशाने केली, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप, खरा पश्चाताप, खोटा नाही, बरोबरचा नाही. तुम्ही इकडे येता, प्रार्थनेत उभे राहता, सांगितलं जातं देवाकडे क्षमा मागा, फक्त खोटी आसवं ढालू नका. मनापासून, हृदयापासून आपल्या जीवनात खरं परिवर्तन यावं म्हणून देवाकडे प्रार्थना करा. कारण शुद्ध झालेले, पवित्र झालेले लोकच स्वर्गामध्ये जाणार आहेत. शुद्ध झालेले, पवित्र झालेले. कारण येशू स्वतः म्हणाला, जसं तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा, जसा तुमचा पिता पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. देव पित्याची इच्छा आहे की आपण पवित्र व्हावे. पवित्र म्हणजे की आपल्या जीवनात पाप असायला नको. म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की आपण पडणार नाही, आपल्यातून चुका घडणार नाही. मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं, आपलं शरीर अजून, आपल्या शरीराला मुक्ती मिळालेली नाही आहे, आपल्या शरीराचा उद्धार झालेला नाही आहे, तारण झालेलं नाही, कारण शरीर मातीचं आहे. म्हणून आपण या देहात असल्यामुळे आणि त्यामुळे आपला देह स्वभाव जो पापी होता, तरी पण आता पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जर आपण चालू तर आपण देहाच्या इच्छा पूर्ण नाही करणार. हालेलुया. पण कधी कधी सैतान आपल्याला असं मोहात पाडतो, भुरळ घालतो की मग आपल्याकडे पवित्र आत्मा असूनही आपण देहाच्या इच्छेप्रमाणे वागतो आणि मग कधीतरी पडतो आपण. पण देव आपल्याला टाकून देत नाही. जरी आपण पडलो तरी देव आपल्याला उठवतो, चालवतो आणि पुन्हा चालायला लावतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण देव आपला बाप आहे, आपला प्रेमळ बाप. त्याच्यासारखा खरा बाप या जगात कोणीच नाही, जो आपल्याला कधीच सोडत नाही, कधीच नाही. तुम्ही किती वेळा त्याला सोडलं तरी तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, किती वेळा. हालेलुया. पेत्राने येशूला 3 वेळा नाकारलं, 3 वेळा. 3.5 वर्ष येशूबरोबर राहिला आणि येशूने केलेलं एवढं सगळं काम त्याने पाहिलं, तरी शेवटच्या वेळेला त्याने येशूला नाकारलं. मी येशूला ओळखत नाही, ते पण शपथ घेऊन येशूला नाकारलं. मी नाही येशूला ओळखत. परंतु शेवटी काय झालं, येशूने त्यालाच चर्चचा प्रमुख बनवलं. तुमच्या चुका किंवा आपण जे पडतो, आपल्या पडण्यावर देवाचं पाचारण अवलंबून नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपण पडलो म्हणून देव नाराज होतोच, पण देव मागे फिरत नाही, कधीच नाही, कधीच नाही. म्हणून तो बायबलमध्ये वचन आहे की देवाला आपल्या पाचारणांचा, आपल्या जे देवाने पाचारण केलं आहे त्याचा त्याला अनुताप कधी होत नाही, त्याला कधी दुःख होत नाही. त्यांना ज्याने निवडलेलं आहे त्यांच्या बाबतीत तो कधी मागे वळत नाही. जरी ते पडले तर तो त्यांना कधी सोडत नाही. त्यांना तो सुधारवित राहतो, त्यांना बदलत राहतो, त्यांच्या जीवनात तो कार्य करत राहतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं हृदय पूर्णपणे बदललं पाहिजे. आपल्या आतमध्ये जी काही पापं आहेत ते आपण सोडून दिली पाहिजेत. आपण प्रार्थनेला येतो आणि एका संतासारखे आपण प्रार्थनेला येतो, बसतो, आपण इकडे सगळं करतो, सेवा करतो. पुष्कळशी भाऊबहिणी आहेत जी वर्षानुवर्षे प्रार्थनेला येतात, पण कधी कधी त्यांची नातेवाईक जेव्हा आम्हाला काउन्सिलिंगला भेटतात तेव्हा त्यांच्या जीवनातली जी खरी गोष्ट आहे ती आम्हाला कळते. वर्षानुवर्षे प्रार्थनेला येतात, सेवेला आले की अशी सेवा करतात की किती चांगले आहेत, किती सज्जन आहेत, किती चांगलं जीवन जगतात, पण प्रत्यक्षात घरी गेल्यानंतर वेगळंच असते. घरी गेल्यानंतर वेगळंच चित्र असते, जे सगळं येशूवरून टिपत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण प्रत्येकाने, मी, तुम्ही, आपण सगळ्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये रोज डोकावून बघितलं पाहिजे. रोज असं नाही की सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे आभार देवाचे मानणार, मग देवाकडे तुम्ही प्रार्थना करणार आणि मग रात्री झोपायला जायच्या अगोदर थोडंसं हृदय साफ करणार, असं नाही. दिवसभर तुम्ही कुठेही असा, काही पाप झालं,
थोड्या वेळासाठी, एक 5 मिनिटासाठी की 10 मिनिटासाठी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जा, डोळे बंद करा आणि तिथेच पापं कबूल करून प्रभूकडे पश्चाताप करा आणि क्षमा मागा. पाप झालं की लगेच क्षमा मागा. पाप झालं की लगेच येशूच्या रक्तात स्वतःला धुवून घ्या. कारण काय, पाप झालं की त्या सैतानाला लगेच आपल्याला अधिकार मिळणार, लगेच. म्हणून कोणतीही चूक, कोणतंही पाप हातून घडलं, लगेच पश्चाताप करा, येशूकडे क्षमा मागा आणि त्या पापापासून स्वतःला धुवून घ्या येशूच्या रक्ताने. देव सतत आपल्याला क्षमा करायला तयार असतो, सतत. पण आपण आपली पापं हळूहळू त्याचा ढिगारा करत राहतो, साचवत राहतो. आणि मग ती साचत असताना पण आपल्या शरीरात, आपल्या जीवनात अनेक संकट, दुःख चालू असतात. असं करू नका. आता तुम्ही येशूकडे येता, येशूला ओळखता, येशूची वचनं ऐकता, तर जेव्हा तुम्हाला आता पाप काय ते समजते, चुकीचं काय ते समजते, वाईट काय आहे ते समजते तुम्हाला. हालेलुया, 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 हालेलुया. जर समजते तर समजल्यानंतर लगेच पश्चाताप करा, येशूकडे क्षमा मागा, त्याच्या रक्तात स्वतः धुवून घ्या, साफ व्हा. संध्याकाळची वाट बघू नका. संध्याकाळी तुम्ही व्यक्तिगत प्रार्थना करत असाल किंवा कौटुंबिक प्रार्थना करत असाल, त्या प्रार्थनेची वाट बघू नका. पाप झालं रे झालं, प्रभूकडे क्षमा मागा आणि स्वतःला धुवून घेत जा. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या जीवनामध्ये तुम्ही येशूकडे येताना आपल्या जीवनात अजूनही जर काही पापं चालू आहेत, काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुरू ठेवलेल्या आहेत, दारू पिणं तुम्ही सोडून दिलं होतं, अजून तुम्ही अधूनमधून दारू पिता का? गुटखा खाणं सोडून दिलं आहे, शिबिर केलं तेव्हा तुम्ही ते व्यसन सोडून दिलं, मग आता अजूनमधून तुम्हाला पुन्हा करायला वाटते का? शिव्यागाळी करत होता, निंदा करत होता, हे सगळं आता तुम्ही सोडून दिलेलं आहे, पण अजून परत कधी कधी असं वाटते का करायला? होते का तुमच्याने? कारण तुमचं तुम्ही जिकडे राहता तिकडचं वातावरण कदाचित चांगलं नसेल, म्हणून तुम्हाला ते करायला वाटत असेल. जा आणि 3 दिवसाचं शिबिर करा. जा आणि 3 दिवस देवाच्या चरणाशी बसा. जर तुम्हाला असं वाटते आत्म्यात की मी देवापासून दूर चाललो आहे, तुम्हाला जर असं वाटते आत्म्यात की मी देवाची आज्ञा पाळत नाही, देवाला आवडते तसं मी जीवन जगत नाही आहे, असं जर तुम्हाला आत्म्यात वाटत असेल, तर जा आणि 3 दिवस देवाच्या चरणाशी बसा. 3 दिवस जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर बसाल, देव तुमच्या हृदयात, तुमच्या आत्म्यात बदल करणार. जे काही वाईट, जे काही घाणेरडं तुमच्या अंतःकरणात आलेलं आहे, ते सगळं देव साफ करणार, चांगलं करणार आणि तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्या आशीर्वादाने आणि पवित्र आत्म्याने तो भरून काढणार आणि पुन्हा एकदा तुम्ही 3 दिवसाच्या शिबिरानंतर पुन्हा एक नवीन व्यक्ती बनणार. हालेलुया, हालेलुया. फक्त शरीरात आजार आल्यावरच शिबिर करायला जाऊ नका. शरीराची आपण पक्की काळजी घेतो, पण आत्म्याची काळजी कमी घेतो. आत्म्याची काळजी कमी घेतो. गाठ झाली, डोकं दुखायला लागलं, ताप निघतच नाही, आम्ही लगेच शिबिराला जातो. पण आमचं इकडे वर्तन चांगलं नाही आहे, बायकोशी मी चांगला वागत नाही आहे, नवऱ्याशी मी चांगली वागत नाही आहे, मी शेजाऱ्यांशी भांडते, किंवा जे काही माझ्या जीवनात आत्मिक पापं आहेत ही जर आपल्या जीवनात आहेत, त्या बाबतीत आपण सिरियस नाही बनत. जाऊ कधीतरी शिबिरला, करू शिबिर कधीतरी. क्षमा आज नाही केली तर उद्या क्षमा करीन. आज नाही प्रभूसमोर पाप कबूल केलं तर उद्या करीन. पण शरीर गाठ झाली, काही त्रास झाला की लगेच आम्ही धावतो शिबिर करायला. कारण आम्ही साक्ष ऐकतो ना शिबिराच्या, केवढी लोक शिबिरामध्ये बरी होतात. पण आत्म्याचं काय, आपल्या हृदयाचं काय? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या अंतःकरणात डोकावून बघा. जे काही देवाला आवडत नाही, आपण जिवंत देवाकडे आलेलो आहोत. आपल्याला स्वर्गातून बोलावणं आहे आणि त्या देवाची इच्छा आहे की आपण पवित्र बनावं. आपल्या जीवनातून प्रत्येक पाप आपल्या जीवनातून हद्दपार व्हावं, ही देवाची इच्छा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपलं हृदय आपण साफ करत राहिलं पाहिजे, स्वच्छ करत राहिलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. त्या शास्त्री पुरुषांना जसं येशूने खडसावलं, तसं एक दिवस आपल्यावर येऊ नये. तसा एक दिवस आपल्यावर येऊ नये. जसा या जगावर न्यायाचा दिवस येणार आहे आणि सगळी मानवजात येशूसमोर जमवली जाणार आहे. उजव्या हाताला येशूवर विश्वास ठेवणारे, येशूवर प्रेम करणारे आणि येशूच्या आज्ञा पाळणारी लोक असणार आहेत. ज्याने येशूवर प्रेम केलं, प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक स्थितीत येशूशी प्रामाणिक राहिले, त्याने आपला मार्ग सोडला नाही, ते येशूच्या उजव्या हाताला उभे राहणार. आणि डाव्या हाताला ज्याने येशूवर विश्वास तर ठेवला पण येशूवर प्रेम नाही केलं. येशूवर प्रेम नाही केलं म्हणजे त्याने जे सांगितलं ते केलं नाही, आपल्या मनाला वाटेल सैतानाची इच्छा पूर्ण करत राहिले आणि ते डाव्या हाताला उभे राहणार आहेत. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून शेवटच्या दिवशी येशूने आपल्याला असं नको सांगायला की जसं त्या शास्त्री आणि परुषांना खडसावून सांगितलं की तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात, फक्त वरून तुम्ही चांगले दिसता पण आतमध्ये सगळ्या घाणीने भरलेला आहात आणि मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरलेला आहात, असं येशूने आपल्याला शेवटच्या दिवशी सांगायला नको की ते एवढी मोठी चांगली स्कार्फ घालून आणि चांगले कपडे टाकून चांगले कपडे घालून तुम्ही प्रार्थनेला जात होता, नेहमी वचन ऐकत होता, हालेलुया बोलत होता आणि प्रत्यक्षात घरी गेल्यानंतर किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही कसे होता हे येशूला सांगायची पण शेवटच्या दिवशी गरज पडणार नाही आहे. कारण उजव्या हाताशी जी लोक एकत्र केली जाणार आहेत ते एका निमिषार्धात येशू एकत्र करणार आहे आणि डाव्या बाजूला जी लोक असणार आहेत त्यांना पण येशूला विचारावं लागणार नाही आहे की तू काय केलं होतंस, काय नाही केलं होतंस. येशू एका क्षणात जे त्याच्यावर प्रेम करणारी लोक आहेत त्यांना एकत्र करणार आहे आणि जे त्याच्यावर प्रेम न करणारी लोक आहेत त्यांना एका बाजूला डाव्या बाजूला उभं करणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवसांपूर्वी पंजाबला डॅम फुटल्यामुळे मोठा पूर येऊन गेला, मोठा पूर. कितीतरी गावं त्या पाण्याखाली गेली, किती मनुष्यहानी आणि किती पशुहानी झाली. मी एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला मोबाईलवर, बघून फार दुःख झालं. डॅम फुटल्यामुळे सगळं पाणी वाहून गेलं, पूर आला आणि भरपूर गावं त्या पाण्याखाली गेली. पंजाबमध्ये घडलं. मी आजपर्यंत पंजाबमध्ये असं घडलेलं कधी ऐकलं नव्हतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून कान उघडे ठेवू नये का. मी तुम्हाला हे वचन शिकवते पण इथे मी शिकवत नाही आहे, स्वतः देव पवित्र आत्म्याद्वारे शिकवतो. आणि हे तुम्हाला शिकवत असताना मी माझ्यासाठी पण घेते, मला पण गरज आहे. मी प्रत्येक वेळेला जेव्हा प्रवचनसाठी वचन घेते तेव्हा देवाकडे हीच प्रार्थना करते की देवा, मी त्यांना शिकवणार भावा बहिणींना, पण मला पण ह्याची गरज आहे. जेव्हा ही कृपा तू त्यांच्यावर करशील तेव्हा माझ्यावर पण कर. कारण आपण सगळेच त्या प्रक्रियेमध्ये आहोत, आपण सगळेच पवित्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये उणिवा आहेत आणि त्या निघाल्या पाहिजेत, पण त्या एका झटक्यात निघणार नाहीत, हळूहळू निघणार. पण त्यासाठी आपल्याला देवाच्या कृपेची, त्याच्या शक्तीची, त्याच्या सामर्थ्याची, दयेची गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पंजाबमध्ये जे झालं ते बघून फार दुःख झालं. आणि जून महिन्यामध्ये तुम्ही घटना ऐकली असेल, जूनमध्ये 12 तारखेला एक विमान अहमदनगरवरून अहमदाबाद इथून उड्डाण केलं विमानाने. त्या विमानामध्ये 242 लोक होती, 242. आणि सगळे अमेरिकेकडे जात होते विमान. आणि जात असताना उड्डाण केल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर ते विमान क्रॅश झालं आणि विमान कोसळलं. सगळी माणसं, फक्त एकच माणूस त्यातला वाचला. 241 माणसांची राख झाली. हालेलुया, 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 हालेलुया. जे विमानात बसले होते त्यांना वाटलं होतं का की आमच्याबरोबर असं होणार आहे, किती आनंदाने त्याने त्या विमानामध्ये प्रवेश केला असेल आणि किती त्यांच्या हृदयात इच्छा आणि स्वप्न असतील की आता मी माझ्या घरी जाणार, मी अमुक करणार, मी तमुक करणार. कुणाबरोबर कुणाचं कुटुंब होतं, कोणी आईवडील होते, कोणी प्रेमिके होते, अशा अनेक स्तरातली लोकं होती त्या विमानामध्ये. आणि प्रत्येकाच्या हृदयात आशा होती की आम्ही पोचणार आहोत आमच्या घरी, आमच्या निवासस्थानी. आणि उड्डाण झाल्यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये त्या विमानाची राख झाली. फक्त एक माणूस त्यातला वाचला. देवाची दया होती त्याच्यावर, तो वाचला. 241 माणसांच्या जीवनांची राख झाली, त्यांच्या स्वप्नांची राख झाली. मरण आपल्याला सांगून नाही येणार आहे, मरण आपल्याला सांगून बोलून येणार नाही, ते कधी पण येणार. म्हणून आपण आपल्या हृदयाची तयारी ठेवायची. ज्या जिवंत देवावर आपण विश्वास ठेवत आहोत त्या जिवंत देवाला आवडेल असं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे.
आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं बघणं, आपलं करणं, आपलं ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण देवाला आवडेल असं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पश्चाताप, खरा पश्चाताप केला पाहिजे. आपल्या जीवनाला फळं आली पाहिजेत. दया आपल्या जीवनात असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, क्षमा असली पाहिजे, दुसऱ्यांना समजून घेणं, देवावर प्रेम करणं, देवाची सेवा करणं, नवऱ्यावर प्रेम करणं, बायकोने नवऱ्याच्या आज्ञेत राहणं. ज्या ज्या देवाने आपल्याला आज्ञा दिल्या त्या आज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे, खऱ्या मनापासून, वरवरून नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण आपला देव खरा आहे, खोटा नाही आहे, खरा आहे. आणि तो जर खरा आहे तर आपण खरेपणानेच आपण त्याच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. आपण आपला मार्ग खऱ्या अर्थाने बदलला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्या हृदयात, आपल्या जीवनात डोकावून बघा. जी काही पापं तुमच्या जीवनात अजूनही सुरू असतील सोडून द्या. जे काही तुम्ही देवाच्या नियमाविरुद्ध करत असाल ते काढून टाका आणि देवाकडे प्रार्थना करा की देवा, माझं पापी हृदय बदल, मला स्वच्छ कर, मला पवित्र कर, मला तुझा मुलगा आणि तुझी मुलगी बनव. आजपर्यंत जीवनात त्या सैतानाचा ऐकत आली, पण आता देवा मला तुझ्या इच्छेप्रमाणे चालायची ताकद दे, शक्ती दे, कृपा दे, अशासाठी की मी तुला खुश करेन, तुला आवडणारं जीवन मी जगेन, असं जगायला मला मदत कर. हालेलुया, 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 हालेलुया. जकातदार हा एक मुख्य जकातदार आणि श्रीमंत माणूस होता. त्याचं जीवन किती वाईट होतं, किती सगळ्या वाईटाने भरलेलं होतं आणि किती लोकांना लुबाडलं होतं. परंतु तुम्ही त्या माणसाची सत्य घटना वाचता बायबलमध्ये की जेव्हा येशू त्याच्या घरी आला तेव्हा त्याने त्याचं हृदय कसं त्याचं बदललं. येशूसाठी तो तडफडत होता, येशूला बघण्यासाठी, कारण तो ठेंगणा होता. पण जेव्हा एका झाडावर चढलेला असताना येशूने जेव्हा त्याच्याकडे दृष्टी लावली आणि येशू त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. त्याला आनंद झाला. तो येशूला घेऊन आपल्या घरी गेला आणि ही जी प्रभूने कृपा केली त्याच्यावर, त्याने कोण त्याच्या हृदयात काम देवाने केलं, बदल झाला आणि तो उठून सगळ्या लोकांसमोर म्हणाला की मी माझं अर्धद्रव्य दरिद्र्यांना देतो आणि जे काही मी लोकांना फसवून आणि लुबाडून घेतलेलं आहे ते मी लोकांना चौपट परत करतो. चौपट. इथे त्या जक्कयाचं काय झालं, हृदय पूर्ण बदललं, पूर्ण परिवर्तन. ह्याला म्हणतात खरा पश्चाताप, ह्याला म्हणतात खरा पश्चाताप. लोकांना फसवत होता, लुबाडत होता, पूर्णपणे सोडून दिलं. जेवढ्या लोकांकडून त्याने सगळं लबाडीने घेतलं होतं सगळ्यांना चौपट परत केलं आणि त्याने येशूवर विश्वास ठेवला. आणि मग येशू म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यापैकी काही भाऊ बहिणींच्या घरी दारू बनवायचा धंदा असेल, दारू तुम्ही विकत असाल, स्वतः दारू पित असाल, अजूनही जर तुम्ही प्रार्थनेला येता आणि दारू विकता आणि दारू बनवता, हे वाईट आहे. हे तुम्ही तुमच्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुमचं स्वतःचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये तुम्ही तंबाखू, गुटखा विकता किंवा अजून कोणत्या नशिले वस्तू तुम्ही विकता तर त्या गोष्टी तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तुम्ही अजूनही लोकांना फसवायचं बंद केलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं भय बाळगून हे करा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण दिवस फार थोडे राहिलेले आहेत. आपल्याला आपली चाल जे आपण चालतो तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या काही सुधारणा करणं आपल्या आत्म्यात, आपल्या व्यक्तिमत्वात करणं आपल्याला गरजेचं आहे. त्या करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. जर आपण हे केलं, आपल्या शक्तीने आपण करू शकत नाही. देव आपल्याला सहाय्य करणार, येशू आपल्याला सहाय्य करणार, पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करणार, तो आपल्याबरोबर आहेच. पण आपण सुद्धा जाणीवपूर्वक या बाबतीत स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत आणि खरा पश्चाताप करून पश्चातापाला योग्य अशी फळं आपण देवाला दिली पाहिजेत. कारण देवाला आपल्याकडून फळांची अपेक्षा आहे. आपण प्रार्थनेला यायचं, हालेलुया बोलायचं आणि घरी जायचं, बस एवढंच देवाला नको आहे. देवाला आपल्याकडून फळं हवी आहेत. ती फळं तुम्ही देवाला दिली पाहिजेत अशी देवाची इच्छा आहे आणि फळं तुमच्या जीवनाला यावीत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या येशूवरकडे तुम्ही येता, येशूवर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे, त्यावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासामध्ये चालत राहा. येशूकडे येत राहा. पवित्र आत्म्याने बलवान बनत जा. पवित्र आत्म्याद्वारेच देव तुम्हाला ही शक्ती आणि कृपा पुरवणार खरा पश्चाताप करण्यासाठी आणि पश्चातापाला योग्य फळं देण्यासाठी. देवच तुम्हाला सहाय्य करणार, देवच तुम्हाला मदत करणार. हालेलुया, 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 हालेलुया. या भाऊंचं नाव रमेश आहे.
त्यांची पत्नी सांगत आहे की त्यांना 10 वर्षापासून दारूचं व्यसन होतं आणि इतके दारू प्यायचे की घरामध्ये फार भांडणं व्हायची. त्या वैतागल्या होत्या. शेवटी ते सांगतात की 1 महिन्या अगोदर त्या प्रार्थना सभेमध्ये घरात येण्यासाठी त्या प्रार्थनेला यायच्या, परंतु हे येत नव्हते दारू पिण्यामुळे. तर ती 1 महिन्या अगोदर ती त्याच्या मुलाला घेऊन प्रार्थना सभेत येत होती आणि त्यावेळेला अचानक यांना काय झालं त्यांना माहीत नाही. ते सांगतात की मी पण येतो प्रार्थनेला, असं ते त्यांना बोलायला लागले. आणि त्यावेळेला ते दारू पिऊनच इथं प्रार्थना घरात आलेले 1 महिन्या अगोदर. आणि आल्यानंतर प्रभूची महान दया अशी झाली, ते सांगतात प्रार्थना सभा संपून जेव्हा ते घरी गेले तेव्हापासून आता 1 महिना झालेला आहे. 10 वर्षाचं दारूचं व्यसन प्रभू येशूने सोडवलेलं आहे. आता यांच्या घरामध्ये शांती आलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्ही 10 वर्षापासून दारू प्यायची? हो, सतत रात्री झोपायच्या वेळेस पण पितो. रात्री झोपायच्या वेळेला पण दारू लागायची म्हणजे 24 तास तुम्हाला दारू पाहिजे. मग त्यामुळे म्हणजे घराचं वातावरण कसं होतं जेव्हा तुम्ही दारू प्याय? तुमच्या बायकोने तुम्हाला कधी मनाई नाही केली? नाही, म्हणजे ते सांगायची का पिऊ नको, तर ते आमचा भांडण व्हायचा. भांडण व्हायचा म्हणजे दारू पिल्यामध्ये तुमचं भांडण पण व्हायचं? भांडण. ती तुम्हाला सांगायची दारू पिऊ नको, तरी पण तुम्ही पियाचे रोज? म्हणजे असं कधी एक दिवस गेला ना की नाही पियाला? रोज. ताई, हे भाऊ म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये हे दारू प्यायला सवय होती त्यांना, त्या घरामध्ये त्यांचं तुमचं वातावरण कसं होतं त्यावेळेला? घरातलं वातावरण कसं होतं? मारायचा मला आतून कडे लावून ना, मारायचा जाम दांडेशीन. मी बोलायचो का दारू पिऊ नका, तर ऐकत नाही माझा मत. मग मुलांना माना तर रस्ते त्याचा आम्ही पलत हिंडायचो, रात्रीचे तर रात्रीचे घरात नाही राहायचो. म्हणजे जेव्हा ते दारू पिऊन आले की तुम्हाला मारायचं? दरवाजा बंद करून ना. मग मुलांना घेऊन ना पलायचो. मग मी मुलं पण नाही थांबत घरात. इतकी वाईट अवस्था होती? एकटीच राहायचो मी घरात. मग माझा दीर नाही तर नंदन माझी याची सोडवायला त्यांना पण नाही ऐकत. मग कुऱ्हाड घ्यायचा माराय. म्हणजे एवढं त्यांच्या हातामध्ये जे वस्तू त्यांना सापडले त्यांनी ते मारायचं? म्हणजे कुऱ्हाड ते आपटायचा माझ्यावर. कोयते आपटलेले ते इथं पाय तोडलेला त्याने योबा इथं. म्हणजे त्याने तुम्हाला दारूच्या नशेमध्ये कोयता पण मारलेला? काय पण ज्या भेटला ते आपटायचा अंगावर. 10 वर्ष इतके तुम्ही त्रास काढला? मग त्याला दारूला पैसे कुठून यायचे? तसाच काम करायचा ना, दारू पियाचा, घरात पण आहे पैसे द्यायचा. म्हणजे जे पैसे कमवायचे ते दारूमध्ये उडवायचे? दारूच. म्हणजे तुमच्या घराचं वातावरण एकदम बेकार होता. पण त्यांची दारू सुटली कशी मग? ते मी प्रार्थनेला आम्ही मुलाशी यायला लागलो दोघं ना, तर त्या आम्ही एक वार आलो. मग परत ते लगेच सकाळचे परत आम्ही रविवारी तयारी केली मुलाशी. तर आमच्या पुढं ते आंघोळ करून ना तयारी केली ना. मी पण साहित्य प्रार्थनाला, तर आमच्या पुढंच लगे त्यांनी एक ग्लास मारली त्याने ना, आमच्या मागाला इथं प्रार्थनात. मग घरी गेलो तर दारू पियाची त्याची बंद झाली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे 1 महिन्या अगोदर त्याने तुम्हाला, म्हणजे अगोदर तुम्ही सांगत होते प्रार्थनेत चल तेव्हा नाही यायचे? नाही. मग 1 महिन्या अगोदर देवाची दया त्यांच्यावर. तुम्ही जा प्रार्थनाला, मी येणारच नाही. मग माझी इच्छा होईल तेव्हाच मी येईन देवाजवळ. तर मग आम्ही प्रार्थना केली. पोऱ्याला घेऊन आलो. मी घरी गेलो, प्रार्थना केली. तर 2ऱ्या रविवारी त्यांची लगेच तयारी झाली. मी देवाच्या ठिकाणी येतो. तर मग ही दारू पिऊ थोडीशी पिली ना, इथं आला. तर इथं आल्या खोटी लगे घरी गेलो परत, दारूच बंद झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाऊ, त्या तुमची बायको सांगते तुम्ही असतात 10 वर्ष तुम्हाला दारूचं व्यसन, एवढे दिवस ती तुम्हाला सांगते की सोड पण सुटत नव्हती. पण 1 महिन्या अगोदर जेव्हा म्हणजे देवाने तुमचं मन बदललं, त्यात सांगता की तुम्ही दारू पिऊनच आला होता? पिऊन आला होता? पिऊन आले. मग त्यावेळेला काय झालं 1 महिन्या अगोदर? ते माझी इच्छाच नव्हती येत इकडे याची प्रार्थनाला. तुमची इच्छा नव्हती, पण तुम्ही त्यावेळेला दारू घेऊनच आला होता? नाही, म्हणजे पिऊन आला होता. तेच पिऊन आला होता, नशेमध्ये आला होता. पण त्यावेळेला काय झालं ज्यावेळेला 1 महिन्या अगोदर तुम्ही आला? इथं काय असं घडलं? इथं प्रार्थनाला आलो. म्हशीचे झाले का दारू पिऊशी नाही वाटत. तो बदर बसलाय. तो बोलला का पियाची नाही दारू, नशा करायची नाही. तेवढंच बोला, तर ते त्यांच्या मनात बसलं. इथल्या एका ब्रदराने तुम्हाला सांगितलं ते दारू प्यायची नाही, ती बात तुमच्या हृदयाला बसली. तेव्हापासून आता 1 महिना झाला. 1 महिना झाला. आता एकदा पण नाही प्याले? नाही. इच्छा पण नाही झाली. आता घरचं वातावरण ताई कसं आहे? आता बरं आहे, शांती आहे घरात आमची आलेली. आता घरात शांती आलेली आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव बबन, मी नाशिकवरून आलेलो आहे. माझी अशी गवाही आहे की मी 5 दिवसापासून इथंच आहे. प्रभूच्या प्रेमाविषयी मी ऐकत होतो आणि
प्रभूसंग प्रेयर वगैरे करतच होतो. पण आज जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना चालू झाली आणि प्रार्थना चालू असताना मी प्रभूला म्हणत होतो, देवा मला या जगाच्या गंदगीमध्ये नाही जगायचं आहे, ते घाणेरडे मित्र वगैरे आहेत त्यांच्यात मला पुन्हा नाही जायचं आहे प्रभू. तर मला तुझा पवित्र आत्मा देऊन सण प्रभू, मला या जगामध्ये तू वावरायचं आहे प्रभू. आणि असं म्हणताना ब्रदरांच्या फोटो काढून ब्रदर चालत चालत आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले की हा घे पवित्र आत्मा. म्हणजे तुम्ही ब्रदरांच्या फोटोकडे बघितलं तेव्हा आपले आत्मगीता डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन ब्रदर तुमच्याकडे चालत आले असं तुम्हाला दिसलं? हो. आणि त्यानंतर काय झालं? डोळे कुठं? आणि ब्रदरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले की हे घे पवित्र आत्मा. आणि त्यानंतर तुम्ही खाली पडले आणि देवाची अद्भुत शांती तुमच्यात आली. हो, त्यानंतर मी खाली पडलो 2 वेळेस आणि देवाची अद्भुत शांती माझ्यात आली आणि माझं पूर्ण शरीर हलकं झालं. एकदम माझे पाय दुखणं पण बंद झाले आणि डोकं दुखणं पण बंद झालं. म्हणून मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देतो. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाओ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन. you